श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मोहिनी एकादशीचे व्रत कधी करायचे आहे, या एकादशीच्या दिवशी आपल्याला कशाप्रकारे व्रत करायचे आहे, भगवान विष्णूंची कशाप्रकारे पूजा करायची आहे, तसेच ही एकादशी खूप खास आहे आणि या एकादशीचे व्रत नक्की 26 एप्रिलला आहे की 27 एप्रिलला आहे, याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपाय देखील सांगणार आहे. तर बऱ्याचशा जणांना माहीत नसते की कोणत्या तिथीला म्हणजेच कोणत्या दिवशी एकादशीचे व्रत करावे. आता यावर्षी म्हणजेच 2026मध्ये मोहिनी एकादशी ही आलेली आहे 27 एप्रिल वार सोमवार रोजी. तर झाले असे की बऱ्याचशा जणांना असे वाटत आहे की 26 एप्रिललाच एकादशीचे व्रत हे करायचे आहे, कारण 26 एप्रिलला संध्याकाळी एकादशी तिथीही सुरू होत आहे. त्यामुळे बरेच लोक खूप कन्फ्युजनमध्ये आहेत की नक्की एकादशीचे व्रत कधी करावे, 27 एप्रिलला की 26 एप्रिलला. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे की एकादशीचे व्रत नक्की तुम्ही कोणत्या तारखेला करावे. आपल्या हिंदू पंचांगानुसार व पुराणांनुसार सांगितले जाते की सूर्य उदय तिथीला म्हणजे सूर्य जी तिथी पाहतो त्याच तिथीला आपल्याला कोणतेही व्रत किंवा कोणतेही शुभ कार्य करायचे असते. जर सूर्याच्या उदय तिथीच्या दिवशी आपण एकादशीचे व्रत केले तरच ते व्रत पूर्ण आणि सुफल संपूर्ण मानले जाते. जर तुम्ही एकादशीचे व्रत 26 एप्रिल रोजी केले तर नक्कीच त्या व्रताचा तुम्हाला तितका फायदा होणार नाही. तर 26 एप्रिलला संध्याकाळी 6:25 एकादशी तिथीही सुरू होत आहे आणि 27 एप्रिल रोजी 6:15 संपत आहे. त्यामुळे आपल्याला एकादशीचे व्रत हे नक्की कधी करावे हा प्रश्न पडलेला असणार आहे. तर एकादशीचे व्रत हे तुम्हाला 27 एप्रिल रोजी सकाळी करायचे आहे. म्हणजे 27 एप्रिलला सूर्य ज्या वेळेला उगवतो तर सूर्य उगवतो आणि त्या दिवशी एकादशी तिथीही लागलेली असते. त्यामुळे आपल्याला सूर्योदय तिथी पाहूनच एकादशीचे व्रत हे करायचे आहे. म्हणून 27 एप्रिल वार सोमवार रोजीच तुम्ही एकादशीचे व्रत हे करा आणि या व्रताचे पूर्ण फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. तसेच या दिवशी व्रत कसे करायचे, कोणत्या प्रकारचे उपाय करायचे, त्यानंतर पूजा कशी करायची याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. तसेच मोहिनी एकादशीची व्रत कथा देखील मी चॅनलवर लवकरात लवकर अपलोड करणार आहे, तीही तुम्ही ऐकू शकता. असे म्हणतात की मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर लागते. तसेच जर तुम्ही या एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल परंतु तुम्ही मोहिनी एकादशीची व्रत कथा जरी ऐकली तरी देखील तुम्हाला व्रत केल्या इतकेच पुण्यफळ प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही मोहिनी एकादशीची व्रत कथा नक्कीच ऐकावी. तर आशा करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मोहिनी एकादशी नक्की 26 एप्रिल रोजी आहे की 27 एप्रिल रोजी आहे. तर यावर्षीची मोहिनी एकादशी ही 27 एप्रिल वार सोमवार रोजीच आपल्याला करायची आहे. म्हणजेच मोहिनी एकादशीचे व्रत हे तुम्हाला 27 एप्रिललाच करायचे आहे. तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हे एकादशीचे व्रत पूर्ण फलाहार करून करायचे आहे. आता बऱ्याचशा जणांना फलाहार करणे किंवा मग एकादशीचे व्रत उपाशी राहून करणे शक्य होत नाही, तर ते फराळाचे पदार्थ खाऊ शकतात. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फलाहार करून हे एकादशीचे व्रत करा, जेणेकरून की भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपादृष्टी ही तुमच्यावर कायम राहील. तसेच या व्रताच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करून घ्यायचे आहे, देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे, दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायची आहे, दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे, जे की प्रत्येक शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते, जेणेकरून की माता लक्ष्मी ही तुमच्या घराकडे लवकरात लवकर आकर्षित होते. त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मींची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीवर जलाभिषेक दुधाभिषेक घालायचा आहे व नंतर ती मूर्ती पुन्हा जागेवर स्थापन करून अक्षदा, कुमकुम, हळदी, त्यानंतर पिवळे फूल किंवा लाल फूल अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी साध्या आणि सोप्या पद्धतीने भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजाही करू शकता. तर
या वर्षीची मोहिनी एकादशी ही 27 एप्रिल वार सोमवार रोजी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही 27 एप्रिललाच हे एकादशीचे व्रत करा आणि व्रताचे पुण्यफळ हे मिळवा. तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता पाहूया एक उपाय, जो की भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर अखंड ठेवण्यासाठी मदत करेल. तर तो उपाय म्हणजे अगदी साधा आणि सोपा आहे. तुम्हाला भगवान विष्णूंना त्यांची आवडती वस्तू म्हणजेच तुळशीचे पाने अर्पण करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप नक्कीच करा. आणि जर शक्य असेल तर रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने या व्रताचे फळ लवकरात लवकर मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही नक्कीच मोहिनी एकादशीचे व्रत करा, जेणेकरून की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुंदर, सुखद आणि संपूर्ण असे असेल. कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तुमच्या आयुष्यात काही आर्थिक प्रश्न असतील तर ते देखील सुटतात. तर मोहिनी एकादशीच्या दिवशी करण्याचे 7 आणि सोपे उपाय मी लवकरात लवकर एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि नक्कीच 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचे व्रत हे करा.